नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. देसाईने अनिशला सोसायटीच्या ऑफिसमध्ये बोलावलेलं असतं तेव्हा रुपाली त्याच्यासाठी चहा घेऊन येते. तोरणेही तिथेच असतात. आता अनिश रुपालीला म्हणतो की नाही नको, आपण ज्या कामासाठी आलो आहोत ते आधी बोलून घेऊया. त्यावर देसाई म्हणतात कामाचं तर होतच राहील, तू आधी चहा नाश्ता कर. तेव्हा देसाई म्हणतात ठीक आहे, तू जे म्हणतोय तेच करू, आधी आपण कामाचं बोलूया. आता देसाई बोलायला सुरुवात करतात आणि अनिशला म्हणतात काय ना अनिश, आपली बिल्डिंग जरा जुनी झाली आहे, त्यामुळे छोट्या मोठ्या दुरुस्ती करणं म्हणजे आजचं मरण उद्यावर ढकलण्यासारखं आहे. तेव्हा अनिश म्हणतो ठीक आहे तुमचं, पण बाबा म्हणताय त्याप्रमाणे आपण एखाद्या आर्किटेक्टकडून इन्स्पेक्शन करून घेऊया. त्यावर रुबाली लगेचच म्हणते पण तोवर हा बिल्डर निघून गेला मग. त्यावर अनिश म्हणतो ठीक आहे ना, मग आपण दुसरा बिल्डर बघूया. आजकाल रिडेव्हलपमेंटसाठी कोणताही बिल्डर तयार होईल. त्यावर आता देसाई म्हणतात मला काय म्हणायचंय, आपण असा फिरून घास कशाला घ्यायचा. समोर जर बिल्डर तयार आहे तो आपल्याला चांगली ऑफर पण देतोय आणि मोठी जागा पण मिळणार आहे. तितक्यात आता रुपाली म्हणते की हा, आपल्याला याचबरोबर बाकीच्या पण फॅसिलिटीज मिळणार आहे, मग वेळ का काढायची. त्यावर आता अनिश म्हणतो नाही, पण आपल्याला आपल्यातच बोलून उपयोग होणार नाही, कारण आपल्याला इतर कमिटी मेंबर्सशी पण बोलावं लागेल. तेव्हा देसाई म्हणतात ते काम तू कर, तू त्यांना कन्व्हिन्स कर. तितक्यात आता बिल्डर येतो. तेव्हा देसाई म्हणतात की हे बघा आलेच बिल्डर. आता देसाई अनिश सोबत त्यांची ओळख करून देत म्हणतात की हे मिस्टर देवरे, आणि मिस्टर देवरे हा अनिश माझगावकर. आता तुम्ही याला तुमचा प्लॅन समजावून सांगा. हे आमचे महत्त्वाचे मेंबर आहे, ते बाकीच्या मेंबर्सला चांगल्या पद्धतीने समजावून सांगतील. त्यावर आता बिल्डर म्हणतो की ठीक आहे. आता तो बिल्डर त्याच्या जवळचा लॅपटॉप उघडतो आणि अनिशला म्हणतो की हा असा असणार आहे आपल्या नवीन टॉवरचा प्लॅन. आपण काय करणार आहोत, ग्राउंड फ्लोअरला शॉप्स ठेवणार आहोत, जेणेकरून तुमचा सगळा सोसायटीचा मेंटेनन्स सुटेल. यामध्ये जिम असणार आहे, त्यानंतर 3 लिफ्ट्स असे 3 टॉवर उभे करणार आहोत. तेव्हा आता अनिश त्यांना विचारू लागतो हो, पण यामध्ये कुठेही प्लेग्राऊंड किंवा प्ले एरिया दिसत नाहीये. त्यावर आता तो बिल्डर जरा रागातच अनिशला म्हणतो की कशाला हवंय ते. तेव्हा आता रुपाली म्हणते हो ना, हल्लीच्या मुलांना खेळण्यासाठी वेळ तरी कुठे मिळत असतो. तितक्यात आता देसाई म्हणतात की हल्लीचे मुलं अभ्यासात बिझी असतात आणि इतर वेळी मोबाईलवरती. तेव्हा आता अनिश म्हणतो कारण त्यांच्यासाठी मैदानी खेळ खेळण्यासाठी जागाच उरलेली नसते. तेव्हा बिल्डर म्हणतो की त्याऐवजी तिथे एक तिसरा टॉवर उभा राहील, त्यामुळे तुमचाच फायदा होईल. तेव्हा अनिश म्हणतो की मला हे मान्य नाहीये, मी बाबांकडून एवढं तरी नक्की शिकलोय, त्यामुळे तुमचा हा प्रोजेक्ट चुकीचा आहे. तेव्हा आता बिल्डर अनिशला म्हणतो हवं असेल तर तुम्हा तिघांना मी एक्स्ट्रा जागा ऑफर करतो, तुम्ही इतर मेंबर्सला सांगायचं की तुम्ही एक्स्ट्रा पैसे भरले आहेत. पुढे तो म्हणतो यापेक्षा जास्त मी काहीच करू शकत नाही, काय ना, मला पण माझ्या कंपनीचा फायदा बघायला लागतो. त्यावर आता देसाई आणि रुपाली म्हणतात हो हो, तुम्ही बरोबर बोलताय, तसंच करूया आपण. तेव्हा बिल्डर म्हणतो शिवाय तुमच्या प्रत्येक रूमला AC लावूया आणि किचनला ट्रॉल्या बसून देऊया. त्यावर आता अनिश त्याला स्पष्टपणे नकार देत म्हणतो हे बघा मिस्टर देवरे, तुमची ही ऑफर मला मान्य नाहीये, कारण आपण सोसायटीतल्या इतर मेंबर्सचा पण फायदा बघितला पाहिजे आणि तुमच्यासारखा लाच देणारा बिल्डर तर आम्हाला नकोच आहे. पुढे तो म्हणतो हे बघा, तुम्ही जर असा प्रोजेक्ट आम्हाला ऑफर करत असाल तर हे सगळं मी सोशल मीडियावर टाकतो, त्यामुळे सगळ्यांना तुमची रियालिटी कळेल आणि तुमच्यासोबत कोणीच डील करणार नाही. त्यावर आता तो बिल्डर रागावतो आणि देसाईंना विचारू लागतो काय देसाई, तुम्ही तर म्हणाला होतात की हे सगळ्यांना समजावून सांगतील. त्यावर आता देसाई म्हणतात की तुम्ही जरा शांत व्हा देवरे, हे बघा काहीही झालं तरी आम्ही तुमच्यासोबतच डील करणार आहोत. त्यावर आता अनिश रागातच म्हणतो हे बघा देसाई, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं आहे की मला हे डील मान्य नाहीये, मी तुम्हाला अजिबात असं काही करू देणार नाहीये. तुम्ही वेळीत सुधरा, नाहीतर मी इतर सोसायटी मेंबर्सला हे सगळं सांगून टाकेन. असं म्हणून आता अनिश रागातच तिथून निघून जातो. आता इकडे इरा आणि ईशान बेडरूमची साफसफाई करत असतात. तितक्यात आता राधा वहिनी तिथे येते आणि त्यांना म्हणते की आम्ही आहोत ना, तुम्ही का करताय हे सगळं. त्यावर ते म्हणतात की आता
आजोबांचं आणि निविताईंचं लग्न होणार आहे ना, त्यासाठीच आम्ही या रूमची साफसफाई करतोय. त्यावर आता राधावहिनी म्हणते, अरे बापरे, हे तर मी विसरलेच होते. पण मला एक सांगा, आता तुमची निविताई आल्यानंतर या घरातले माणसं वाढतील, मग एवढ्याशा घरामध्ये एवढे माणसं कसे राहतील? त्यावर इरा ईशान म्हणतात की काका आणि माऊ बेल्जियमला शिफ्ट होणार आहेत आणि राहिली गोष्ट आजोबा आणि निविताईंची, ते पण याच रूममध्ये राहतील. कारण काका आणि माऊचं जेव्हा लग्न झालं होतं ते सुद्धा या रूममध्ये राहिले होते. त्यावर आता राधावहिनी म्हणते, पण मला एक सांगा, या कपाटामध्ये आपल्या सगळ्यांचेच कपडे असतात, तेव्हा आता निविताई आल्यानंतर तिचे कपडे कुठे ठेवाल? त्यावर ईशान विचार करू लागतो आणि म्हणतो की आपण नवीन कपाट घेऊया आणि हे कपाट दुसरीकडे शिफ्ट करूया आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करायची. आता थोड्या वेळातच राधावहिनी किचनमध्ये असते. तितक्यात आता अनिश तिथे येतो आणि तिला म्हणतो की मामी, गार्गीसोबत आम्ही सगळ्या गोष्टी बोललोय. तिने निवेदिता मॅडमला सगळं सांगितलंय. तेव्हा आता निवेदिता मॅडमने बाबांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. खरं तर मला त्यांच्या ह्या गोष्टी पटताय. घरातल्या माणसांमुळेच घर बनतं आणि भैरवीसुद्धा हेच बोलत असते. त्यावर आता राधावहिनी म्हणते, मान्य आहे, पण बाबू, राहायची जर अडचण होत असेल तर आम्ही दुसरीकडे राहायला जातो. त्यावर आता अनिश म्हणतो, अगं मामी, हे काय बोलतेस तू? असा विचारसुद्धा मनात आणू नकोस. हे बघ, आम्ही जिथे राहू तिथेच तुम्ही राहणार आहात. तुम्ही कुठेच जाणार नाहीये आणि थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे, मग आपण मोठ्या घरात शिफ्ट होऊया. तेव्हा आता राधावहिनी म्हणते, बाप्पा देव करू आणि कुठलंच विघ्न येऊ देऊ नको. तितक्यात आता किशाभाऊ ओरडत ओरडत येतो आणि अनिशला म्हणतो की बाबू चल लवकर. त्यावर आता राधावहिनी घाबरते आणि म्हणते, तुम्हाला एवढी धाप का लागलीये? त्यावर किशाभाऊ सांगू लागतो, काय ना भाऊजी आणि सोसायटी मेंबरमध्ये भांडण सुरू झालंय, त्यामुळे भाऊजी खूप तापले. तेव्हा आता तुम्ही माझ्यासोबत चला लवकर. इकडे अशोक मामा देसाईंना म्हणत असतात की देसाई, सोसायटी रिडेव्हलपमेंटचा निर्णय तुम्ही एकटे घेऊ शकत नाही. त्यावर देसाई म्हणतात, तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर मी लगेचच राजीनामा देतो, तसं सांगून टाका मला. त्यावर अशोक मामा म्हणतात, प्रश्न विश्वास आणि अविश्वासाचा नाहीये देसाई, आपल्याला या सोसायटीमधल्या प्रत्येक कमिटी मेंबर्सचं मत विचारात घ्यावं लागेल. तितक्यात आता रुपाली म्हणते, म्हणजे हे बरं आहे तुमचं, जेव्हा काम असतं तेव्हा सगळ्यांना देसाईच आठवतात. तेव्हा देसाई म्हणतात की आजवर जी सगळी कामं केली ती सगळी मी एकट्याने केली आहे आणि मी एकट्यानेच लोकांचे उंबरे झिजवले आहे. तेव्हा अशोक मामा म्हणतात, त्या बिल्डरने हे काही प्रपोजल मांडलं आहे त्यात नक्की काळबेर आहे आणि त्याची आपल्याला चौकशी करावी लागेल. तेव्हा देसाई म्हणतात, माझगावकर, मी चांगली चौकशी केलेली आहे. पण अशोक मामा मात्र काहीच ऐकायला तयार नसतात. त्यामुळे रुपाली म्हणते की आमच्याशी वाद घालण्यापेक्षा तुमच्या मुलाला जाब का विचारत नाहीये? तुम्हीच त्याला इथे पाठवलं होतं ना काल. त्यावर आता अशोक मामा म्हणतात, त्याला काय विचारायचंय? तेव्हा अनिश म्हणतो की बाबा, मी गेलो होतो कारण मला त्या बिल्डरची ऑफर काय आहे आणि त्याचं काम कसं आहे हे बघायचं होतं. पण देसाई जे बिल्डरबद्दल सांगताय तो बिल्डर मला अतिशय चुकीचा वाटला. त्यामुळे मी त्याला असे अनेक प्रश्न विचारले पण मला कुठलंही समाधानकारक उत्तर मिळालेलं नाहीये. तेव्हा आता देसाई म्हणतात, हे काय बोलतोयस अनिस? काल तुला त्याने जे ऑफर केलं ते सगळ्यांनाच ऑफर केलं आहे असं म्हणून आता देसाई सगळ्यांना त्यांचं म्हणणं पटवून सांगू लागतात. तेव्हा देसाई त्यांना म्हणतात, हे बघा माझगावकर, तुम्ही आणि तुमचा मुलगाच फक्त या प्रोजेक्टला आडवा येतोय. तुमच्यामुळे सोसायटीचं नुकसान होतंय. तेव्हा रुपाली म्हणते, अनिश, असं तर नाहीये ना की तुला दुसरीच अपेक्षा आहे? त्यावर आता अनिश म्हणतो, दुसरी अपेक्षा म्हणजे? त्यावर देसाई म्हणतात, म्हणजे तुला एक्स्ट्रा जागेसाठी एक्स्ट्रा पैसे हवे आहेत. त्यावर जना म्हणतो की देसाई, तुम्ही काय बोलताय? अहो अनिश तसा नाहीये. त्यावर आता देसाई आणि रुपाली म्हणतात, तसा नाहीये म्हणजे? तेव्हा रुपाली म्हणते, अहो उगाचच चोर सोडून संन्यासाला फाशी कशाला? त्यामुळे जे खरं आहे ते सगळ्यांसमोर सांगून टाका. तेव्हा अशोक मामा म्हणतात, हे बघा माझा अनिश असं काहीही करणार नाही. त्यावर देसाई म्हणतात, तेच म्हणतोय आम्ही, तो काहीच करत नाहीये, पण तुम्ही त्याला हे करण्यासाठी भाग पाडताय. अहो चेहऱ्यावर मुखवटे लावून फिरणारे तुम्ही लोक, तुमचा खरा चेहरा कोणता हे आम्हाला साध्या माणसाला कसं कळणार?
सभ्यपणाचा आव आणून फिरणारे लोक तुम्ही. त्यावर आता अनिशला राग येतो आणि तो देसाईंना म्हणतो, हे बघा देसाई, तोंड सांभाळून बोला. बाबांनी यावरती आक्षेप घेतलाय, त्यामागे नक्कीच काहीतरी असणार. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना क्लॅरिफिकेशन हवंय, नाहीतर पुढे जाऊन सगळ्यांना पस्तावा करण्याची वेळ येईल. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढच्या एपिसोडमध्ये काय होईल हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. आता तो बिल्डर अनिश समोर लाच देण्यासाठी त्याच्या घरी आलेला असतो आणि त्याच्यासोबत असलेला माणूस हे सगळं त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असतो. अनिश त्याची ऑफर स्वीकारून या प्रकरणात अडकणार का, हे सगळं आपल्याला सविस्तरपणे पाहायला मिळेल उद्याच्या भागात. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.